हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 38 साइज साडीचं प्रिन्स कट ब्लाउज इथे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे मेन फॅब्रिक घेतलंय, वेल्वेट वाला पीस आहे आणि अस्तर घेतलंय। तर बिग साइज साठी आहे, त्याच्यासाठी आपण अस्तर जे आहे ते आपण 1 मीटर इथे घेतलंय मी। आपल्याला स्लीव जी आहे ती 10 इंचाची हवी आहे। तर आधीच्या अस्तरावर आपण पूर्ण कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिकवर ठेवणीला कट करणार आहोत। तर आता 38 साइज नुसार आपण 9.5 प्लस 2 इंच एक्स्ट्रा अशी आपण 11.5 इंचावरती आपण याची कापडाची घडी घालून घेतली या पॉइंट पर्यंत। आता घडी घातल्यानंतर शोल्डर पॉइंटला आधी बघा, आता या पॉइंटला शोल्डर वरती एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून शोल्डर हे कमी जास्त होणार नाही। तर या पॉइंट पासून आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करणार आहोत। त्या ब्लाउजची जी उंची हवी तयार आपल्याला ती हवी 13 इंच। त्यात आपण एक्स्ट्रा घेऊया 1 इंच, म्हणजेच की 14 इंचावरती। त्यानंतर शोल्डर जे आहे ते आपण इथे घेणार आहोत 5.5 इंचावरती। शोल्डर मुंडा चार्ट मी टाकला आहे, बरेचसे चॅनलवर चार्ट टाकून झाले, जेणेकरून पाठीमागचा गळा हा आपण किती डीप घेतल्यावर शोल्डर कसं घ्यायचं याचा आपल्याला अंदाज येतो। तर इथे मी 5.5चा शोल्डर घेतलाय। मुंड्याची जी उंची असणार आहे ती असणार आहे आपली आता इथे 6 इंचावरती 38 साइज साठी। आणि आता या पॉइंटला आपण चेस्ट वाईजच याची घडी घातली आहे, सरळ लाईन ड्रॉ करायची आणि या पॉइंटला आता हे मेजरमेंट जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी परत एकदा 38चा चौथा पार्ट 9.5 इंच, तिथून पुढे 2 इंचची मार्जिन, म्हणजेच की 11.5 इंचावरती। आता कमरघेरचा आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे। कमरघेर आहे आपल्या इथे 32 इंचाचा। तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया, इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता गळ्याचा जो घेरा आहे तो घ्यायचा आपल्याला 2.5 इंचावरती। 2.5चा गळ्याचा घेरा आणि पाठीमागचा जो गळा असणार आहे तो तयार आपल्याला हवा आहे 9 इंच। तर मी इथे 9.5 वरती एक पॉइंट देते आणि वरती आपण 2.5 घेतले, खाली आपण घेऊया 3.5 इंचावरती। गोल गळा हवाय, पण आपल्याला तो हलकासा इथे पसरट गळा आपण इथे घेणार आहोत। तर याला या पॉइंट पासून तिरकस ड्रॉ करायचंय आणि गोलाई आपल्याला या पॉइंटला हलकीशी गळ्याला गोल गोलाई घ्यायची। तर बघा, आता पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला सेंट्रल पॉइंट पासून 1.5 इंचावरती तुम्ही एक पॉइंट द्यायचा आहे आणि मग याला राऊंड शेप मध्ये आपल्याला मॅच करायचं या पद्धतीने। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेतलाय। आता पाठीमागचा पार्ट कट झालाय, जसं की मी तुम्हाला म्हटले आपल्याला 1 मीटर इथे कापड घेतलंय एक्स्ट्रा आपल्याला इथे लागतं। तर परत आता ही जी घडी आहे ती साधारण आपल्याला या पॉइंटला पुढे परत येईल आपल्याला 1 इंच फ्रंट साइडला येईल। आपण सरकवतोय का, तर कारण आपल्याला कापड इथे एक्स्ट्रा हवाय। प्रिन्स कट आपल्याला फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे। तर परफेक्ट बिग साइज साठी प्रिन्स कट करायचं आहे तुम्हाला, तर परत एकदा सांगेन शोल्डरला एक लाईन ड्रॉ करा, कारण जर कापड तुमचा खालीवर झाला तर शोल्डर कमी जास्त जे असलं तर मेन जो शोल्डरचा पॉइंट आहे तोच आपला कापड इथे खालीवर होईल। आता हा जो बंद पार्ट आहे या पॉइंटला आपल्याला 1/2 इंचावरती एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जिथे की आपली हुकपट्टी आयपट्टी असते। या पॉइंटला तुम्ही सरळ लाईन ड्रॉ करा। आता उंचीमध्ये पाठीमागे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, आता या पॉइंटला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 14.5 इंचावरती। हे उंचीविषयी झालं। परत बाकी जे मेजरमेंट आहे ते सेम असणार आहे। 5.5चा शोल्डर, त्यानंतर मुंड्याची उंची 6 इंचावरती आणि इथे या पॉइंटला आपल्याला चेस्ट घेर प्लस 2 इंच एवढंच आपण मेजरमेंट घ्यायचंय। आता ही जी गोलाई आहे मुंड्याची ती आपल्याला 1 इंच द्यायची या पॉइंट पासून। आतल्या हाताने आपल्याला 1 इंच द्यायची अगदी। आता कमरेसाठी बघा, कमर घेरचं मेजरमेंट आपल्याला टाकायचंय
या पॉइंटला 8 इंचावरती. जो टक्स असणार प्रिन्स कटचा त्यासाठी इथे मी घेते 1.5 इंच एक्स्ट्रा आणि इथून पुढे परत 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिंग साठी. तर हा पार्ट इथे तिरकसचा या पॉइंटला. आता जिथे आपण अर्धा इंच सोडलाय त्या पॉइंट पासून पुढे घ्यायचं आपल्याला 3.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा. आता आपण हे लक्षात घ्यायचंय प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा. या पॉइंट पासून 3.5 इंच मी पुढे आली आहे आणि जो इथे 1.5 इंच वाढवलाय ते 1.5 इंचचं मी इथे मेजरमेंट टाकून घेते या पॉइंट पासून. आता इथून जे आपण मेजरमेंट टाकलं इथे यायचंय 4 इंचावरती वरती या पॉइंटला 4 इंचावरती. हा आपण घेतला 4, इथून घेतला आपण 3.5 आणि जो 1.5 वाढवला तो 1.5 मी इथे ऍड केलाय. त्यानंतर या पॉइंटला इथे यायचंय 5 इंचावरती. मुंड्याच्या पॉइंटला वरून घेतले 5 इंचावरती. 1, 2 आणि 3. सोपी पद्धत आहे प्रिन्स कटची, लक्षात घ्यायची आहे. हा पॉइंट इथपर्यंत आणि टक्स निमुडता या पॉइंटला. हा जो टक्स आहे तो आपला इथे कट होणार आहे. आकार प्रिन्स कटचा या पद्धतीने रेडी होईल. हे झालंय. दुसरं महत्वाचं काम, या पॉइंटला जायचं आपल्याला अर्धा इंच आत आणि जो आपण हा टक्स घेतलाय इथून याला आपण घ्यायचंय कट करायचं या पॉइंटला. हा आपला कटिंगचा पार्ट झाला. आता हे मेजरमेंट झाल्यानंतर पुढचा जो गळा आहे, पुढचा गळा आपल्याला 2.5 इंचाचा सेम आपला गळ्याचा इथे घेरा असणार आहे. या पॉइंट पासून 6.5 इंचावरती आपला गळा तयार 6 होईल. 6.5 अर्धा इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलाय. परत तुम्ही इथे बॉक्स बनवा आणि हलकीशी आपल्याला घ्यायची आहे गोलाई. आता पूर्ण आपलं ड्रॉ करून झालंय प्रिन्स कटचा पार्ट. याला आपण कट करून घेऊया. परत एकदा जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी या पॉइंट पासून घेतलाय 3.5, उभा टक्स घेतलाय 4 इंचाचा, जो 1.5 वाढवला तो 1.5 आपला जाणार आहे टक्स मध्ये, इथून कट होणार आहे. वरून या पॉइंट पासून घेतले 5 इंचावरती. अर्धा इंच आपल्याला हुकपट्टी आयपट्टी कम्फर्टेबल, जे बरेच वेळेला पॅक हुकपट्टी इथे लागत नाही, खालीवर होण्याचा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी तुम्ही आधीच अर्धा इंच इथे एक्स्ट्रा सोडा. आता परफेक्ट माप आपल्याला टाकून झाली. याला आपण कट करून घेऊया. आता बघा 38 साईज साठी आपण प्रिन्स कट इथे कट केलाय. काय एक्स्ट्रा घ्यायचंय काय नाही, कुठल्याही प्रकारचं आपण इथे मेन फॅब्रिकला ठेवायला वाढवायचं नाही. जसं आहे तसं अस्तर ठेवून फक्त त्याला कट करायचं. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर आपण अस्तर या पॉइंटला कट केले तर अजून मेन फॅब्रिक मध्ये काही वेगळा बदल करायचा आहे, तर अजिबात नाही. या पद्धतीने आपला प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट रेडी आहे. प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट रेडी झाला. आता आपण कट करूया स्लीव्ह. आता 1 मीटरच्या कापडात आपण जेवढा कापड इथे शिल्लक होता त्याच्या मी या पद्धतीने आपण 2 पार्ट मध्ये मी ते डबल घडी घालून कापड ठेवलाय. आता आपण 10 इंचाची स्लीव्ह हवी आहे, पण आता बघूया आपण यात कापड कसा ऍडजस्ट होतो. तो याला आपण 4 कापडामध्ये मी याची घडी घातली, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. आता 10 इंचाची आपल्याला स्लीव्ह हवी आहे. तर या पॉइंटला बंद बाजूपासून स्लीव्हची आपल्याला उंची मोजायची. कापड किती आपला, तर या पॉइंटला फक्त 8 इंचाचा आपला कापड आहे. यात आपण 2 इंचाची पट्टी अजून एक्स्ट्रा मॅच करायची. तर जेवढा आपला कापड आपल्याकडे शिल्लक आहे त्यातून आपण जॉईन करण्यासाठी याच्यात मी अजून 2.5 इंच पट्टी एक्स्ट्रा जॉईन करणार आहे, तेव्हा ते आपलं बरोबर 10 इंच येईल. तर उंची आपली स्लीव्हची 10 इंच असणार आहे. जो बॉटमचा पार्ट आहे, बॉटमचा घेरा आहे आपल्या इथे 11 इंचाचा, तर निमा पार्ट याचा टाकायचा आहे, म्हणजेच की 5.5 इंचावरती तिथून पुढे 2 इंचाची मार्जिन. आता या पॉइंटला आपण बघा कापड व्यवस्थित एकसारखं ठेवा. आता जिथे आपण मार्जिन घेतली त्या पॉइंट पासून काखेतला मेजरमेंट टाकायचं 3 इंचावरती आणि इथून तिरकस मुंड्याची गोलाई घ्यायची आहे. तर मुंड्याची गोलाई या पॉइंट पासून घ्यायची आपल्याला 8.5 इंचावरती. या पॉइंटला तिरकसचा 8.5, इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन. बिग साईज साठी आहे त्याच्यामुळे तुम्ही हवा तर एक्स्ट्रा मार्जिन द्या, नंतर तुम्हाला जर कापड असेल तर जॉईन करण्याची गरज नाही. त्यामुळे आता जे आपण गोलाईचं माप घेतो नेमकं ते कुठल्या बेसवरती घेतो तर त्याचे एक असं माप आहे ते आपण या पॉइंटला टाकायचं आहे. तर बघा मुंड्याची उंची आपण घेतली 6 इंच, तिथून पुढे आपण चेस्ट वाईज इथे वाढून प्लस आपण 2 इंच ऍड केलंय. तर 6 मध्ये मी 2 ऍड केले, अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपण या पॉइंटला 8.5 घेतले आणि तिथून पुढे मी अजून 2 इंचाची इथे मार्जिन घेतली, म्हणजे गोलाईमध्ये हे अगदी बरोबर येईल.
तर बघा या पद्धतीने आपण स्लीवचा आपला आकार देऊन झाला, याला आपण कट करूया. आणि याच पॉइंट पासून मी इथे 2 इंच, इथे आपण 1.5 इंचाची मार्जिन घेऊ शकलो असतं, पण इथून पुढे आपल्याला परत कापड जी आहे पट्टी मॅच करायची, त्याच्यामुळे आधीच मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, त्याला आपण कट करून घेऊ. तर बघा स्लीव पण आपली इथे रेडी झाली आहे. 2 इंचची पट्टी जी आहे ती आपण इथे मॅच करायची आहे. आता अस्तराची कटिंग आपली कंप्लीट झाली आहे. तर सेम आपण मेन फॅब्रिक घेऊया, त्याच्यावरती कापड ऍडजस्ट करत आपल्याला इथे ठेवायचं. तर बघा आता आपण कटिंग इथे परफेक्ट पूर्ण बघितली आहे, पण जसं की मेन फॅब्रिक तुम्ही इथे बघत असाल, या पॉइंटला पण मेन फॅब्रिकची गळ्याची इथे कटिंग केलेली नाहीये आणि मेन फॅब्रिकचं कापड इथे कमी होतं, त्याच्यामुळे आता ऍडजस्टमेंट करत आपण इथे कटिंग जी ती पूर्ण कटिंग आपण केली आहे. आता या पॉइंटला तुम्ही बघू शकता, या पॉइंटला आपण जो प्रिन्स कटची कटोरी आहे या शेपमध्ये इथे ऍडजस्ट करून मी इथे कट केली. ज्यांना या पद्धतीने कापड ऍडजस्ट करत स्टिच करायचं शिकायचं, त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा, त्याची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता या पॉइंटला स्लीव आपल्याला इथे 10 इंच हवी होती, यात मी मेन फॅब्रिक एक्स्ट्रा घेतले. फक्त आपण अस्तरासाठी इथे 2.5 इंच कपडा इथे ऍड करायचा आहे. कटिंग आपली इथे कम्प्लीट होते. यात तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडले असतील, कळले असतील तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे उन्हाळ्यासाठी नवीन शिकायला सुरुवात करताय त्यांच्यासाठी व्हिडिओ लिंक ही शेअर करा. आणि ज्यांना ब्लाऊजसाठी नवीन शिकायचं आहे त्यांनी मला कमेंट्स करा. आपण डे 1 पासून इथे ब्लाऊज कटिंगची व्हिडिओ मी उन्हाळ्यासाठी नवीन बॅच सुरू करणार आहे, त्यांना शिकण्यासाठी